महाराष्ट्र प्रदेश के अध्यक्ष महोदया तथा आमदार, जिन्हें मैं इस मंच पर आमंत्रित करने जा रही हूँ, उनका कहना है कि हम राजनीति करते इसलिए कि प्यार जग में जी सके, हम राजनीति करते इसलिए कि प्यार जग में जी सके और किसी आदमी का खून कोई आदमी न पी सके, कोई आदमी न पी सके। आमंत्रित करने जा रही हूँ माननीय चित्राताई वाघ, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महोदया। नमस्कार। आज या ठिकाणी देवरी आमगावचे आपला भाऊ आहे, माझा छोटा भाऊ, माझा लाडका भाऊ आहे। जेव्हा पण मला भेटतो त्यावेळेला फाईल घेऊन पळत असतो, अरे काय रे संजय, काय ताई माझ्या देवरीला हे आणायचंय ना, देवाभाऊकडे आलोय ना, निधी पाहिजे मला, असं तुमच्यासाठी लढणारा झटणारा अशा आपल्या भावाची ही प्रचार सभा। पण तुला सांगू का संजय, मला ही प्रचार सभा नाही, मला ही विजयाची सभा वाटते। इतक्या जोरदार ही सभा या ठिकाणी। हम तुम्हारे साथ हैं, लाडली बहन के सम्मान में, और इसी सभा में आज उपस्थित रहे हमारे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के बड़े भैया, शिवसेना के बड़े भैया, हमारे भारतीय जनता पार्टी के हमारे भैया, उसके साथ ही छत्तीसगढ़ और मध्य प्रदेश से आए हुए हमारे बड़े भाई, मेरी सारी बहनें, सबका नाम नहीं ले रही हूँ, लेकिन सभी को मेरा प्रणाम। आणि सगळ्यात जास्त मला आनंद आहे की खरोखर इतक्या मोठ्या लाडक्या बहिणी या ठिकाणी आल्या आहेत। मुझे सविता को ये कहना है, सविता या सगळ्या नंद आहेत तुझ्या, आहेत ना ग, आहेत की नहीं? और ये सारी ननन जो है अपने भाई के लिए घर घर जाके वोट मांगेगी, तो चिंता मत कर। इससे पहले भी मैं यहाँ आ चुकी हूँ, इससे पहले भी मैंने इनका काम देखा है। अरे मैंने तो संजय को हमेशा कहती हूँ, जब भी मुझे मिलता है तो मैं पहले पूछती हूँ हमारी सविता कैसी है। हमारे में वट सावित्री होती है ना, जहाँ पे घर की जो महिला होती है अपने पति के लिए 7 फेरे लगाती है, पानी तक नहीं पीती, व्रत करती है कि भाई 7 जन्म ये मुझे मिले। तो मैंने इसे हमेशा मैं कहती हूँ, अरे भाई व्रत तू कर हमारे सविता के लिए, है क्या नहीं? क्योंकि सविता ही काम करती रहती है। जब भी मैं उसको पूछूं पहला उसका फोन होता है, ताई ते मावींच्या महिलांचं तुम्ही काम बघा। पण मला आज सांगायचंय, मी बोलताना राहून जाईल, मावींच्या ताईंनो काळजी करू नका, या वेळेला तुमचं काम या अधिवेशनात पूर्ण केल्याशिवाय चित्रा वाघ शांत राहणार नाही। आज हे मी सविताच्या आणि संजयच्या समोर सांगते, अजिबात काळजी करू नका। हा, आणि हा आहेच माझ्या मागे, काय काळजीच करायची। चित्राताई आगे बढ़ो, चित्राताई आगे बढ़ो, भारतीय जनता पार्टी महायुतीचा। माझ्या लाडक्या बहिणींनो आणि माझ्या भावांनो, 20 तारीख आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे। लक्षात ठेवा, अभी नहीं तो कभी नहीं, अगदी पक्का डोक्यात ठेवा। लोग हमें पूछते हैं, अरे भाजपा को क्यों वोट देना है? हमको उनको करारा जवाब देना है। कैसा जवाब देना है? कैसा देना है? तुम्ही थकल्या का सगळ्या? नाही। पोरींनो थकल्या का? नाही। बहिणींनो थकल्या का? नाही। हां, थकू नका, बोलू ना, मला भाषण नाही करता येत, बोलाल का माझ्याशी? आणि भावांनो तुम्ही पण तयार आहे? अरे वाह। जब हम लोग पूछते हैं, लोग हमसे कहते हैं भाई भाजपा को वोट क्यों नहीं देना, भाजपा को वोट क्यों देना है? माफ करा, भाजपाला का वोट द्यायचं म्हणून लोक आपल्याला म्हणतात। अरे का नाही द्यायचं? ज्याचा उल्लेख संजयने केला, आपके हाथ में 60 साल इस भारत देश की बागडोर थी, ठीक है नहीं? और मैं मेरी बहनों को कहना चाहती हूँ, हम सभी के ऊपर सबसे ज्यादा उपकार अगर किसी का है तो वो है महामानव डॉक्टर बाबा साहब आंबेडकर जी का। उनको कभी मत भूलिए, क्योंकि अगर वो नहीं होते तो आज हमारी कोई कीमत नहीं होती। ना हमारी साहूताई जिसने बहुत बढ़िया भाषण दिया, ना ये बनती, ना हमारी मौसम दीदी बनती, ना हमारी शुभांगी होती, ना मैं होती, ना आप होते। क्योंकि उन्होंने तभी सोचा कि महिलाओं की शक्ति को, मातृशक्ति को मुख्य प्रवाह में लाना चाहिए और हमें अधिकार दिया बहनों वोटिंग का। ये बड़ा कीमती है।
बहुत कीमती है। बड़ों बड़ों को गिराने की और अच्छों को लाने की ताकत एक इस मतदान में है मेरे भाई और बहनों, समझ लीजिए इस बात को। डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर के बाद हमारी शक्ति को पहचाना किसने? उनका नाम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी है। अरे बाबा साहब ने तो हमें वोटिंग का अधिकार दिया, हमारे माँ ने, हमारे दादी ने, हमारे नानी ने, हमारे चाची ने, हमारे मामी, हर 5 साल के बाद जाके वोट दिया है ना। किसी ना किसी की सरकार बनी, कांग्रेस की सरकार बनी, बहुत सारे प्रधानमंत्री हो गए, लेकिन जिस 50% महिलाओं ने वोट दिया, क्या हमारे बारे में किसी ने सोचा? नहीं सोचा क्या 60 सालों में? अरे 60 साल तक हमारे घर की, हमारे देश की, हमारे राज्य की, हमारे देवरी आमगांव की बहनें लोटा लेके टॉयलेट को जाती थी कि नहीं? मेरे भाइयों, आपको भी कहना चाहती हूँ, आपकी माँ, आपकी बहन, आपकी बेटी कहाँ जाती थी जरा देखिए। 60 साल तक महिलाएं टॉयलेट नहीं थे, रोड पे जाते थे, खेती में जाते थे। घर की इज्जत किसे कहते हैं? किसे कहते हैं? माता बहिणी। यांचाच आवाज आहे, तुमचा आवाजच नाही। अगं घरची इज्जत कोण? आपण ना। घरची इज्जत, घरची महिला, घरची लक्ष्मी, और वो सारी लक्ष्मियां, वो सारी इज्जत रास्ते पे जाती थी। गाड़ी आ जाए तो खड़े रह जाओ और गाड़ी जाए तो नीचे बैठो। यही किया है सभी ने, 60 साल तक किया है, 60 साल तक। और फिर मोदी जी जब आए तब उन्होंने देखा कि मेरे देश की माँ, मेरी बहन रास्ते पे जा रही है। भाइयों, ये आपके घर की इज्जत नहीं, मोदी जी ने कहा ये मेरे देश की इज्जत है, और मेरे देश की इज्जत रास्ते पे नहीं जाएगी। ये सोचने वाला पहला प्रधानमंत्री जिसका नाम नरेंद्र मोदी है। 2014 के बाद अगर पहला कुछ काम किया होगा तो घर घर में शौचालय बनाए। बनाए कि नहीं बनाए? बनाए कि नहीं? और नाम क्या दिया? इज्जत घर। हमारी इज्जत की रक्षा करने वाले हमारे पहले प्रधानमंत्री बने नरेंद्र जी मोदी। और उसके बाद इस देश की महिलाओं ने कभी पीछे मुड़ के देखा ही नहीं। जो भी योजना आती थी वो महिलाओं को, वुमेन सेंट्रिक, महिलाओं को केंद्र स्थानी रख के ही सारी योजना बनाई। जन्म से लेके शरण तक। अजून जवळ घेऊ, आवाज नाही येते का मागे? आता येते का? अरे अरे अरे, राहिलंच की आता। अगं जन्मापासून सरणापर्यंत आपला हात धरलाय मोदींनी, तो सोडला नाही। इथे बसलेल्या कित्येक जणी आहे ज्यांचे जन्म घरात झाले असते, झाले का नाही? त्यावेळेला हॉस्पिटल नव्हते, घरात व्हायचे, नंतर बायका जायच्याच नाही। मोदीजी म्हणले असं करू नका, आईच्या आणि बाळाच्या जीवाला धोका है, ताई हॉस्पिटल जा, तेरे खाते में 5,000 रुपए भेजना हो, पीएम मातृवंदन योजना। ये करने वाले हमारे प्रधानमंत्री हैं। आता लेकरू कोणाचं? लेकरू कोणाचं? आणि काळजी कोणाला? आता असा प्रधानमंत्री मिळेल का आपल्याला? हा, आपलं भाग्य आहे, आपलं भाग्य आहे की असे प्रधानमंत्री आपल्याला मिळाले। आता तर मोदी म्हणतात लखपती दीदी, सगळ्या दीदींना लखपती बनवणार आहेत। आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आतापर्यंत 25 लाख लखपती दीदी झाले। आता पुढचा तुमचा नंबर आहे हे सांगायला पण मी इकडे संजय तुझ्या इथे आली आहे। महिलांना वेगळे ट्रेनिंग द्या, बचत गटांना त्या ठिकाणी मदत करा। आता बचत गटाचा रिव्हॉल्विंग फंड 1,000 कोटी रुपये केला, 1,000 कोटी तुमच्यासाठी। अंगणवाडी ताई असेल, आशा ताई असेल, तिच्या मानधनात वाढ केली। मामीवाल्यांना अजिबात काळजी करायचं काम नाही, विश्वास ठेवा माझ्यावर आणि संजयवर। या हिवाळी अधिवेशनामध्ये पहिला प्रश्न चित्रा वाघ जर कोणाचा उचलेल ना तर तो मावींच्या माझ्या संयोजकांचा असेल, हे पण मी तुम्हाला सांगतो। काळजी करू नका। मोदी जी म्हणतात मेरी दीदी लखपती दीदी होनी चाहिए, 3 करोड़चं टार्गेट आहे। आता तर सगळंच काय महिलांच्या नावावर आहे। काय सविता बघा, अरे ते तर नंतरची गोष्ट हो, नाही तो सब बात की बात है।
सबसे बड़ी बात मैं आपसे आज शेयर करने वाली हूँ, पीएम आवास योजना। अभी भी मुझे फोन आते हैं रात को 12 साढ़े 12 बजे मौसम दीदी, और हमारी महिला कहती है ताई पुलिस को भेजो ना। मैंने कहा क्या हुआ? नहीं मेरे आदमी ने मारा है, मुझे भी मारा है, शराब पी के आया मुझे मार रहा है, मेरे बच्चों को मार रहा है। कहाँ खड़ी है तू? अरे कहाँ जाऊं मैं? दरवाजे पे बैठी। उसने कहा निकल जा मेरे घर से बाहर। मैंने कहा अच्छा। आप सभी को भी मैं बोल रही हूँ और भाइयों को भी बता रही हूँ, कभी कोई अड़चन में हो तो एक ही नंबर याद रखना, 112 112 नंबर अपने मोबाइल में फीड करके रखना। कहीं पे भी हो, महाराष्ट्र में हो, चाहे छत्तीसगढ़ में हो, चाहे मध्य प्रदेश में हो, चाहे उत्तर प्रदेश में हो, जहां पे भी जाओगे, कभी अगर मुसीबत में पड़ोगे तो 112 नंबर डायल करना मेरे बहनों और भाइयों। कुछ ही सेकंड्स में, कुछ मिनटों में पुलिस आपके पास आती है। मैंने भी उस बहन को वही कहती हूँ, भाई पुलिस को फोन कर देना, 112 नंबर डायल करो। मैं भी करती हूँ, मैं भी बताती हूँ, उनको कहती हूँ जरा उनको समझा दीजिए, थोड़ा डांट भी दीजिए। और उसके बाद वो हमारी बहन घर के अंदर कैसे जाएगी ये जरूर देखिए। तो ये तो अभी तक होते आ रहा है, लेकिन अभी मोदी जी ने तो किस्सा ही पलट दिया। मोदी जी कहते हैं अब पीएम आवास योजना आपके नहीं, हमारे बहनों के नाम पे होगा, घर होगा बहनों के नाम पर। अब सोचिए, अगर घर हो गया बहनों के नाम पे, और अगर फिर से हमारे किसी भाई ने हमारी बहन के ऊपर हाथ उठाया तो बहन क्या कहेगी? ये किसी के साथ ना हो, ये किसी के साथ ना हो। कोई बहन, कोई भाई हमारे बहन को ना पीटे। और बहनें तो होती ही प्यार का सागर है, लेकिन इसमें से आप एक मजेचा भाग सोडून द्या। पण मला तुम्हाला हे सांगायचं, घर तुमच्या नावावर। अगर कोई बिजनेस करना है तो मोदी जी कहते हैं अगर महिला के नाम पे व्यवसाय होगा तो सब्सिडी जरूर मिलेगी। तब से तो हमारे नाम पे बिजनेस भी हो गए, घर हो गए जी, हम मुख्य प्रवाह में आ गए, हमें ताकत मिल गई, हमारा अस्तित्व हमें मिला। ये हमें सारा जो दिया है ना, वो भाजपा ने दिया है, मोदी जी ने दिया है। तो हम मोदी जी को नहीं, भाजपा को नहीं, तो और किसको वोट देंगे ये आपने पूछना है। अब हम करेंगे बात महाराष्ट्र की। जिस प्रकार से हमारे मोदी जी काम करते हैं, बिल्कुल उसी तरह से हमारे देवेंद्र जी भी काम करते हैं, हमारा देवा भाऊ काम करता है। आज नेतृत्व है महाराष्ट्र में हमारे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे जी का, उनके साथ हमारा लाडला भाई देवा भाऊ है, उनके साथ हमारा अजीत दादा है। और ये तीनों भैया बड़े स्ट्रांग है, बहनों मेरे बहुत स्ट्रांग है। स्ट्रांग होने का कारण बताती हूँ। ये जो अभी लाडली बहन योजना है, ये अच्छी है या बुरी है? अरे मागून आवाजच नाही, माझा आवाज येतोय का? आवाज येतोय? चांगली आहे का वाईट आहे? चांगली आहे का वाईट आहे? नक्की काय रे भावांनो, चांगली आहे का वाईट आहे? अरे तुमच्या पण खिशावरचा ताण कमी झाला ना, आता बायको कुडकुड नाही करत कानाजवळ। चांगली आहे ना, चालू ठेवायची का बंद करायची? नक्की। अरे हे काँग्रेस वाले गेले ना, काँग्रेस वाले कोर्टात गेले, काय म्हणाले? ही योजना बंद करा, महिलांना पैसे देऊ नका। यांना उत्तर द्यायचं की नाही? द्यायचं की नाही? आवाज नाही, आवाज नाही, द्यायचं का नाही द्यायचं? कसं द्यायचं? कुठलं बटन दाबायचं? अरे कुठलं बटन? आणि या काँग्रेसवाल्यांना आपल्या देवा भाऊने, आपल्या एकनाथरावांनी, आपल्या अजितदादांनी जोरदार उत्तर दिलं, काही झालं तरी आम्ही आमच्या बहिणींचे पैसे बंद करणार नाही। तुम्हाला माहिती, दो भाई होते, एक होता है सग्गा भाई और एक होता है सौतेला भाई। हाँ? होता है कि नहीं?
आपण एखादा दादा आपलं काम करत नाही तर आपण त्याला काय म्हणतो, काय माझा नुसता सावत्र भावासारखा वागतो. सख्खा भाई होताय, सख्खा भाऊ जो बहिणीच्या सुखात दुःखात संसारात तिला मदत करतो. आणि सावत्र भाऊ माझं ते माझं आणि तुझं पण ते माझं, असे हे काँग्रेसवाले आहेत, महाभकास आघाडीवाले आहेत, लक्षात ठेवा. आणि मग आपली योजना बंद करायला लावणारे, त्याच्यासाठी कोर्टात जाणारे हे सावत्र भाऊ जेव्हा तुमच्या खात्यात पैसे पडले ना तेव्हा यांना जुलाब लागले, संजय जुलाब. त्यांना कळलं आता या बहिणी कुणाचं ऐकणार नाही. अरे काय बोलले, सावत्र भावांसारख्या सावत्र बहिणी पण आहेत. ती काँग्रेसची खासदार प्रणिती शिंदे म्हणाली ही लाच आहे. भाऊ लाच देतो का ग? भाऊ लाच देतो, घूस देतो भाऊ? अरे ओवाळणी देतो. तुम्हाला नाही कळणार, या काँग्रेसवाल्यांना नाही कळणार. त्यांनी आयुष्यभर तेच केलंय. आणि मग ती म्हणाली ही लाच आहे. मी म्हणते लाच म्हणणाऱ्यांना लाच कशी वाटत नाही? तुम्ही सगळ्या शेती वगैरे करता का? शेती करता? भाऊ पण करतात? काय खाऊन आला दादा तू आज? जबरदस्त आवाज बघा आहे ना. तुम्ही एका बाजूला, तू एकटा एका बाजूला आहे. सगळ्यांना शेती कळते? मी याच्यासाठी विचारलं, मी मुंबईमध्ये राहते, माझा शेतीचा संबंध नाही. पण या महाभकास आघाडीतली एक बहीण कोण आहे माहितीये का? बारामतीची मोठी ताई. नाव माहितीये का? शरद पवारांची मुलगी सुप्रिया सुळे, महासंसद रत्न उपराळेजी. छोटा नहीं है काम, बड़ा काम है. तिने काय लिहून दिले माहितीये का? तिने असं लिहिलंय, मी आता थोडस राहिलं मध्ये सांगायचं, ज्याचा उल्लेख संजयने केला. काँग्रेसवाले काय बोलले? राहुल गांधी खटाखट खटाखट आपके खाते में पैसे आएंगे. आए क्या? आएंगे? आले नाही ना. आमच्याकडे म्हणतात लबाडाचं जेवण जेवल्याशिवाय खरं नसतं. बोलवत असतो कायम पण देत काहीच नाही. तसे हे काँग्रेसवाले. आणि परवा या खोट्यांचा सरदार राहुल गांधी परत मुंबईत आला होता. और मैं अभी हमारी महाराष्ट्र की बहनों को 3,000 रुपए खाते में दूंगा बोला बर का तो. और उसके आने से 2 दिन पहले ही हमारी ये महासंसद रत्न सुप्रिया सुले, इन्होंने कहा कि महाराष्ट्र की पूरी तिजोरी खाली है, तिजोरी में एक पैसा नहीं है. और जो झूठों का सरदार है उसने 2 दिन के बाद कहा कि हम महाराष्ट्र की मेरी बहनों को 3,000 रुपए देंगे. संजय मैं भी सोच में पड़ गई कि बहन बोल रही है तिजोरी खाली है, भाई बोल रहे हैं 3,000 रुपए देंगे, कहां से देंगे? तब मुझे याद आया कि इस महाभकास आघाड़ी की जो ये बहन है सुप्रिया सुले, उसने लिख के दिया था 10 एकर में 10 एकराच्या शेतीत बाईनी 100 कोटीची वांगी पिकवली आहेत. खरंय का ग? पिकतात का? पिकतात का? पिकतात का? 10 कोटी मध्ये 10 एकरात भाई साहब 10 एकड़ में 100 करोड़ के बैंगन उगा दिए जी. मैं तो हर सभा में कहती हूं कि हमारी महासंसद रत्न सुप्रिया सुलेताई, अरे कोणतं बी टाकलं होतं, जरा इकडे पण दे ना, जरा बाया 100 कोटी कमवतील. असे हे खोटे आणि चोट्टे लोक आहेत हे सांगायला मी इकडे आली. मागच्या लोकसभेमध्ये त्या ठिकाणी खोटं सांगितलं. खोटं बोला, रेटून बोला यांचा मंत्र आहे. म्हणजे संविधान बदलणार आहे. मोदीजींना संविधान बदलण्यासाठी 400 जागा पाहिजे. म्हणले आदिवासींचं आरक्षण काढणार आहे. दलितांना सांगितलं तुमचं आरक्षण काढणार आहे. अरे किती खोटं बोलाल. कुणाचा बाप आला ना
तरी सुद्धा बाबासाहेबांचं संविधान कोणी बदलू शकत नाही, तुमचं आरक्षण कोणी काढू शकत नाही। हे मोदीजींनी पण सांगितलं आहे, देवेंद्रजींनी पण सांगितलं आहे, एकनाथरावांनी पण सांगितलं, हे अजितदादांनी पण सांगितलं, पण त्यावेळेला आपण चुकलो। यावेळेला चुकायचंय का? अरे चुकायचंय का? या वेळेला चुकू नका हे सांगायला मी आज या ठिकाणी तुमच्याकडे आली आहे। अरे गोष्ट फक्त 1,500ची नाही, गोष्ट फक्त लाडक्या बहिणीची पण नाही, आपल्या या 3 भावांनी आपल्या पोरांची पण काळजी घेतली आहे। घरामध्ये एक असतो दादा, एक असते ताई। आपण कोणाला शिकवतो ग? मुलाला का मुलीला? कोणाला? मुलाला शिकवतो ना। हे काय सगळे बघा दिवे, सगळे 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 मुलांना शिकवतात, कर्ज काढतात, मुलांना शिकवतात, मोठे होतील, चांगले कामधंदे करतील, बिझनेस करतील, आम्हाला सांभाळतील, आमच्या कुळाचं नाव मोठे करतील। पण आपल्या ताईला आपण शिकवत नाही। ताईला आपण सांगतो लग्न झालं ना की मग शिक, पण हे बोलताना आपला जीव इथे येतो, बापाचा जीव पण इकडे येतो। कारण तुम्ही किती काही बोललात ना पोरांना, तरी तुमच्यापेक्षा कणभर का असे ना आमची ताई सरसच आहे का नाही ग? आहे का नाही? आणि मग त्यामुळे जेव्हा मुलीच्या शिक्षणाचा प्रश्न येतो त्यावेळेला फीचा प्रश्न येतो। देवरी आमगावच्या पण अशा किती बहिणी असतील ज्यांना आपल्या मुलींना डॉक्टर बनवायचंय, इंजिनियर बनवायचंय, पण फी नाहीये। आज माझ्या भावांना आणि बहिणींना मी चांगली खबर, खुश खबर द्यायला आली है। अभी चिंता मत करना, आपकी बेटियों का ये 3 मामा है ना, हमारे एकनाथ मामा, हमारा देवा मामा और अजीत मामा, तीनों मामा आपके बच्चियों के पढ़ाई का ध्यान रखने वाले हैं, उनकी फीस भरने वाले हैं। आपकी भी बेटी इंजीनियर होगी, आपकी भी बेटी डॉक्टर होगी, चिंता मत करना, फीस मामा लोग भरने वाले हैं। ये भी हमारे लिए इन्होंने किया है। हम क्या चाहते हैं? हमारा परिवार आगे बढ़े। परिवार आगे क्या होता है? बढ़ना। हमारे बच्चे पढ़े लिखे और उसके बाद उनका भविष्य अच्छा हो, उसकी भी पूरी तजवीज इन मामाओं ने की है, महायुति के सरकार ने की है। बहनों, बस से जाते हो क्या? अगर जाता का बसने? बसने जाता? खुश आहात? खुश आहात का? खुश आहात? आणि तुम्ही रे भावांनो खुश आहात का? देखो भाई, खुशी तो 2 बात की है। आधा टिकट तो है ही है सविता, आधा टिकट तो खुशी देने वाला ही है, पर उससे ज्यादा खुशी किस बात की है पता है? कि अभी हमारे भाइयों को हम घर में बिठाते हैं। नवऱ्यांना घरी बसवायचा आनंद वेगळा आहे, कारण इतके दिवस म्हणायचे मी जातो इकडे, मी जातो तिकडे। आपण म्हणायचो मला घेऊन चला लग्नाला, नको नको भाडे आहे ना, क्यों उपराय जी, बस का भाड़ा लगता है ना, तू घर पे बैठ, बोलायचे का नाही ग? ए तुम्ही कंटाळलाय का? थकलाय का? ए मागच्या मागच्या बोलू का नको? तुम्ही बोलणार ना? आवाज येतो का नाही? मधल्या मधल्या झोपला नाही ना कोण? आनंद 2 आहेत, एक तर अर्ध तिकीट आणि दुसरं मनातलं आपल्या घरी बसा। आता नवरा म्हणतो मी इकडे जातो, अजिबात नाही, मी जाते आणि मी येते तुमच्या एका तिकिटात, माझं दोन्हीचं काम होईल आणि आज आमची ताई घराच्या बाहेर पडली। पण मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक वेळेला जे जे काही चांगलं काम होतं त्याला नाव ठेवण्याची सवय आहे या काँग्रेसवाल्यांची आणि महाभकास आघाडीची। म्हणजे अर्ध्या तिकिटाने काय होतं? अरे येड्यांना काय करणार? साले कसाची माझी ताई अर्ध तिकीट घेऊन आमगावला जाते, गोंदियाला जाते, भंडाऱ्याला जाते, चंद्रपूरला जाते,
इकडे नागपूरला जाते, ती काय फक्त अर्ध तिकीट घेऊन जाते का? अरे आत्मविश्वास घेऊन जाते, जाईल पण आणि येईल पण. आणि म्हणून घराघरातली मातृशक्ती आता बाहेर पडली. तुम्ही कोण आहात माहितीये? तुम्ही सगळ्या महालक्ष्मी आहात. महालक्ष्मी. आता कशा महालक्ष्मी आहात? महालक्ष्मी अशा आहात की हीच एसटी महामंडळ. जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, काँग्रेस आणि उबाठा आणि शरद पवारांची जेव्हा सरकार होती, त्यावेळेला ही एसटी महामंडळ डब्यात गेलं होतं. बरोबर ना संजय? 170 आकडा मागे पुढे होऊ शकतो एखाद दुसरा. 170 कंडक्टर ड्रायव्हरनी आत्महत्या केली होती. 170 बहिणींचं कुंकू पुसायचं पाप या लोकांनी केलंय. आणि जेव्हा आपलं सरकार आलं, तेव्हा आपल्या देवा भाऊनी, एकनाथरावांनी, अजितदादाने ठरवलं हे एसटी महामंडळ महिलांच्या हातात द्या. डब्यात गेलेला, तोट्यात गेलेला एसटी महामंडळ जेव्हा तुमच्या हातात दिलं, तेव्हा एसटी 1 नंबरला धावायला लागली बहिणींनो. म्हणून तुम्ही सगळ्या महालक्ष्मी आहात, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. खूप काही बोलण्यासारखं आहे. अर्धा तास होऊन गेला फार. तुमची मी सहनशक्तीचा अंत बघणार नाही. मला माहिती आहे तुम्ही भाजपावर प्रेम करणाऱ्या, महायुतीवर प्रेम करणाऱ्या, संजयवर प्रेम करणाऱ्या, पण तुझ्यापेक्षा जास्त सवितावर प्रेम करणाऱ्या सगळ्या माझ्या बहिणी आहेत. याला ओळखते मी फार चांगला. मी म्हटलं ना, माझा लहान भाऊ आहे, थोडा नटखट आहे, पण कामाचा आहे. कामाचा आहे, लक्षात ठेवा. तुमच्यासाठी सख्खा आणि पक्का भाऊ बनून संजय राहील, ही त्याची मोठी बहीण म्हणून. ये इकडे, ये इकडे, ये. मोठी बहीण म्हणून मी तुम्हाला सांगते. आणि याने तुमचं काम नाही केलं ना, तर तिकडून सविता आणि इकडून मी. हे बघा, पण काळजी करू नका. काम करणारी लोक आहेत, कष्टातून आलेली लोक आहेत. रिटायरमेंट घ्यायची आणि मग लोकांच्या सेवेला लागायचं, अशा व्रताचा आपला भाऊ नाहीये. लक्षात ठेवा. हा तुमच्यासाठी खपणार आहे, तुमच्यासाठी बोलणार आहे. आणि खरंच बरं, त्याची ओळख तीच आहे. अरे कोण आलाय रे? अरे तो देवरी आमगावचा आपला संजय आलाय. संजय नंतर, देवरी आमगाव आधी. हे संजय तू कमवलंयस आणि ते यांच्यामुळे कमवलंयस. मला नेहमीच असं वाटतं. आणि मी सांगते, घरातले आपले नवरे किती पण बाहेर नेतागिरी करत असले तरी घरचा मंत्री कोण आहे? काय सविता? याने किती नेतागिरी करू दे, घरची नेता कोण आहे? आपण. यांच्यापेक्षा आपल्याला जास्त कळतं. खरं का खोटं? मी तर नेहमी सांगते, परमेश्वराने आम्हाला सुपर पॉवर दिली आहे. कशी दिली आहे? दिली आहे की नाही? अरे यांना तेवढंच दिसतं जे समोर आहे, आपल्याला त्याच्या पलीकडचं पण दिसतं. म्हणजे आपल्याला भविष्य दिसतं. भविष्य, की माझ्या परिवाराचं भविष्य काय आहे. खरं का खोटं? अगं खरं का खोटं? तुमच्यासाठी बोलते, तुम्ही नाही बोललात तर मग मजा येत नाही ना. खरं का खोटं? मी नेहमी सांगते सगळ्यांना, आपको भी 2 कान है और हमें भी 2 कान है. आपको तो वही सुनाई देता है जो हम बोलते हैं, हम बतियाते हैं, लेकिन हमें तो 4 घर के बाद भी क्या चल रहा है वो सुनाई देता है. वो हमारी ताकत है का नहीं? ये हमारी ताकत है. मैं तो सभी नेताओं से कहती हूँ, जितने बैठे हैं सफेद सफेद सफेद, अरे आपके शर्ट हमारे बहनों ने, हमारे भाभीयों ने अच्छी तरह से रगड़ के नहीं धोए तो आपको कोई राम राम भी नहीं करेगा. करेगा क्या? आपको भी हीरो बनाने का काम हमारी भाभी करती है, हमारी बहन करती है. ये हमारी ताकत है. हमें बहुत अच्छी तरह से पता है हमारे परिवार के लिए अच्छा कौन है, हमारे परिवार का हित कौन देख रहा है. ये हमें परमेश्वर ने दी हुई एक हमारे लिए देन है. कितनी भी भीड़ हो,
अगर किसी भाई का हमें, किसी पुरुष का हमें गलती से धक्का लगता है तो हम उसे क्या कहते हैं? भैया सॉरी कहते हैं ना. आणि जर कोणी मुद्दामून खेटायला आला तर त्याची 90 कुळी खाली काढतो, थोबाडात त्याच्या देतो. हा हात कसलाय हे सुद्धा आम्हाला कळतं. संजय, ही एवढी ताकद आहे ना तुझ्या बहिणींची. अरे किसी के माई का लाल हमें हरा नहीं सकता जितनी मातृशक्ति आज संजय के साथ खड़ी है. भाइयों, आप नाराज मत होना, क्योंकि जो बेनिफिट इनको मिल रहा है वो आपको ही मिल रहा है, वो आपको भी मिल रहा है. ऐसा कोई सवाल नहीं है जो सिर्फ पुरुषों का है. अरे भाई, आपकी उत्पत्ति हमसे है. बहुत बहुत धन्यवाद. और हम जानते हैं कि मेरे पति के लिए क्या अच्छा है, मेरे भाई के लिए क्या अच्छा है, मेरे बेटे के लिए क्या अच्छा है. और एक बात बताऊं, भारत छोड़ दीजिए, महाराष्ट्र छोड़िए, भारत छोड़िए, अरे दुनिया में ऐसा कोई पति नहीं होगा जो पत्नी की बात नहीं सुनता हो. है क्या ऐसा कोई? है क्या? अरे तो अपने लिए तो तालियां बजाओ. पहले का एक दौर था जब निकलते समय पती कहता था, जाशील ना, त्याच्यावर ठप्पा मार. सांगायचं का नाही? इकडे जायचं, बॅलेट पेपर होते, त्याच्यावर ठप्पा मारायचा. आता बाई सांगते, इधर उधर देखना नहीं, नो राइट नो लेफ्ट, सामने देखो, कमल है दबाओ बटन, धनुष्य बाण है दबाओ बटन, घड़ी है दबाओ बटन. और फिर आपको तो भाइयों सुनना ही पड़ता है. वैसे आपके लिए भी कुछ कम नहीं किया, सरकार आपके लिए भी बहुत कुछ कर रही है, जिसका जिक्र संजय ने किया. लाइट का बिल 000, शेतपंपाचे, पूर्ण ऐका, शेतपंपाचे बिल 000. येणाऱ्या तास दिवसांमध्ये 24 तास विजेची जोडणी शेतकऱ्यांना मिळणार आहे. 1 रुपयामध्ये तुमचा पीक विमा चालू आहे. किसान सन्मान निधी, कधी ऐकलं होतं शेतकऱ्याला सन्मान मिळेल, पण तो आपल्या मोदीजींनी दिला. 6,000 ते देता, 6,000 आपण देतो, 12,000, पण आता 15,000 देणार. किती? तुमच्या मालाला हमी भाव द्यायचं काम आपलं सरकार करणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, संपूर्ण 7/12 कोरा करायचं काम, कर्जमाफीचं काम सुद्धा आपलं सरकार करणार आहे. असा कुठला घटक नाहीये ज्याच्यासाठी महायुतीच्या सरकारने काम नाही केलंय. पण आता वेळ तुमची आहे. एक मत तुमचं. लोकसभेसारखं करू नका. जब मैं लोकसभा में प्रचार के लिए जाती थी तो लोग मुझे कहते थे, चित्राताई क्यों आई हो आप? अरे आएगा तो मोदी, इस बार तो 4 से 5 पक्का है, आएगा तो मोदी. आता कसं बाबा, मी म्हणायचे आएगा तो मोदी ही, पण घरातून उठून कमळ नको का दाबायला. मला वाटलं हा जाईल, याला वाटलं तो जाईल, त्याला वाटलं तो जाईल, आपलं मतदान कमी झालं. ही चूक या वेळेला करायची, या वेळेला करायची. जरा जोरात बोला, या वेळेला करायची. डोक्यामध्ये हवा जाऊ द्यायची. जे सांगितलं संजयने लक्षात ठेवा. समोरचे लोक बदमाश आहेत, काहीतरी उंगली शेवटच्या दिवशी करतील संजय. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं, आपण सगळ्या बहिणी आपल्या संजयची ढाल होऊया, ढाल. आणि कुठल्याही परिस्थितीत आमच्या भावाला त्या ठिकाणी विधानसभेत पाठवायचा विडा प्रत्येकीने उचलायचा. एक छोटंसं व्रत देऊ तुम्हाला, कराल का? व्रत कराल का? कराल? सांगू? आज तारीख किती? 18, 19 आणि 20, 3 दिवस करायचंय. कराल? सांगू? सांगू? नक्की? भावांना ऐका तुम्ही पण. वस्ती नवऱ्यांचे निरोप येतात, आज मी जेवायला येत नाही, तू आपलं जेवून घे, भांड कुंड आवरून ठेव.
समजून जा कुठंतरी गेलाय. जाऊ द्या, खाऊ द्या. घरी आला की त्याला एक मंत्र सांगायचा आहे. सांगाल? सगळ्या नवऱ्याला सांगायचंय, खा कुणाचं पण मटण, पण दाब कमळाचं बटन. सांगाल का नाही? सांगाल का नाही? आजपासून सुरुवात करायची. सकाळी चहाचा कप द्याल तेव्हाही सांगा. काय सांगाल ग? खा कुणाचं पण मटण, पण दाब. आवाज नाही आला. पण दाब, पण दाब कमळाचं. ऐकलं का भावांनो? तुम्ही नाही बरं का, तुम्ही नाही, दुसऱ्यांना सांगा. खा कुणाचं पण मटण, पण दाब कमळाचं बटन. त्याच्याने काय होईल? तो जाईल ईव्हीएम मशीन वर. आपला भाऊ किती नंबरला आहे? किती नंबरला आहे? जरा बोट वर करून दाखवा. किती नंबरला आहे? किती नंबर? नंबर 3. नंबर 3 ला आपला भाऊ आहे. मग काय होईल? नवऱ्याच्या डोक्यात असेल मटणाचा रस्सा, तरी त्याला आठवेल बायकोचा मंत्र. कुठला मंत्र? खा कुणाचं पण मटण, पण दाब. तो दाबील 3 नंबरचा आपल्या भावाचं बटन, आणि आपला भाऊ मताधिक्याने निवडून येईल. 20 तारखेला आंघोळ पांघोळ करा, देवाचं नाव घ्या, आणि मटणवाल्याला घेऊनच बाहेर पडा. चल म्हणा आमच्या सोबत. जाताना मंत्र फुकायला विसरू. आणि अशा पद्धतीत हे व्रत 20 तारखेपर्यंत आपल्याला करायचं. अगं आवाज नाही ग. करायचं. कोण कोण करणार आहे जरा दाखवा मला. सगळ्यांना नक्की नक्की. फिर तो राज तिलक की करो तयारी. मेरे भाई संजय भाई. आमच्या बहिणींनी विडा उचललाय. आमच्या या भावाला विधानसभेवर पाठवायचंय. संजय, तुझ्यावरती फार मोठी जबाबदारी आहे की आज या आमगाव आणि देवरीच्या माझ्या बहिणी. AGM न्यूज 24 करिता अनिल मुनीश्वर.